सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये आपले हे लिहा अटेंडन्स. आपला पहिला चॅप्टर झालेला आहे याच्यातला, बरोबर आहे. दुसरा चॅप्टर आपण आज चालू करणार आहोत, ते म्हणजे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन. आता या मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन मध्ये दोनच इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. एक म्हणजे कन्सेप्ट अँड नीड ऑफ मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन, आणि डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक्स मध्ये पल्स कोड मॉड्युलेशन, FSK, QPSK आणि क्वॅन. म्हणजे इथे थोडासा तुमचा सिलेबस काय झालेला आहे, चेंज झालेला आहे पूर्वीपेक्षा. ओके, तर शेअर करते स्क्रीन पुन्हा. हो. आपण ह्या पेपर मध्ये काय शिकतोय, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन शिकतोय, बरोबर आहे. तर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये मॉड्युलेशनचं काय इम्पॉर्टन्स आहे ते या चॅप्टर मध्ये आपण सुरुवातीला शिकणार आहोत. ओके, तर आता मला सांगा की इन्फॉर्मेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायची लॉंग डिस्टन्स वरती. ओके, तर ऍज इट इज ती पाठवू शकतो का आपण इन्फॉर्मेशन? सांगा मला, डिस्कशन करा, सांगा. हो. ऍज इट इज पाठवू शकतो, कसं काय? कसं कसं सांगा. आता इथे तुम्हाला काय दिसतंय स्क्रीन वरती? जर ट्रान्सफर करताना इंटरप्ट नाही आला तर इन्फॉर्मेशन ऍज इट इज जाणार. इंटरप्ट येणार आहे, हे येणार नाही याची खात्री आहे का आपल्याला? नाही. मग नाही ट्रान्समिट करू शकणार ऍज इट इज. आता इथे ह्या पिक्चर मध्ये स्क्रीन वरती काय दिसतंय तुम्हाला ते सांगा. ती मुलगी काय ऐकतीये? रेडिओ. रेडिओ ऐकते, बरोबर आहे ना. रेडिओचे किती स्टेशन आहेत आपल्या देशामध्ये? भरपूर. भरपूर स्टेशन आहेत, बरोबर आहे. आता रेडिओ मधून साधारण कुठली फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट केली जाते सांगा मला. रेडिओ मधून साधारण कोणती फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट केली जाते? बोला मॅम पटकन. ते काहीतरी 94.5 असं त्याच्या चॅनलवरच मॅम त्याची फ्रिक्वेन्सीची मेन्शन केलेली असते. नाही, जर तुम्हाला ऍज इट इज इन्फॉर्मेशन पाठवायची असेल तर ती किती असेल? ऍज इट इज पाठवायची आहे समजा. रेडिओवरून काय साधारण इन्फॉर्मेशन पाठवतो पण ऑडिओ असते ना ती, बरोबर. ऑडिओची काय रेंज आहे ऑडिओ फ्रिक्वेन्सीची सांगा.
ऑडिओ फ्रिक्वेन्सीची रेंज काय आहे? 70 hertz. किती? 70. 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. हो. बर. मग प्रत्येक स्टेशन मधून बाहेर पडणारी फ्रिक्वेन्सी तीच असणार आहे ना, 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. बरोबर आहे. आणि ही इन्फॉर्मेशन आपण एअर मध्ये पाठवणार. बघा इथे मोठे टॉवर्स दिसतात ट्रान्समिशनचे. इथे काय दिसतंय? हे रेडिओ स्टेशन ह्या मुलीला ऐकायचंय, हे रेडिओ स्टेशन या मुलीला ऐकायचंय. बरोबर आहे. मग असं जर असेल तर काय होईल? ही वेव्हच फक्त तिने रिसीव्ह केली पाहिजे. बरोबर आहे ना? पण इथे दुसऱ्या रेडिओ स्टेशनची वेव्ह पण ती रिसीव्ह करते. मग तिला काय ऐकू येणार? तिला जे पाहिजे ते ऐकू येणार का मुलांनो? नाही. त्याच्याऐवजी गोंधळ ऐकू येणार ना. बरोबर आहे की नाही? त्यामुळे डायरेक्ट जर ट्रान्समिशन केलं तुम्ही तर वेगवेगळे एक्झाम्पल जर घेतलं आपण रेडिओ स्टेशनचं, तर वेगवेगळे रेडिओ स्टेशन तुम्ही सेपरेट करू शकत नाही. त्यामुळे काय होईल? तुम्ही ऐकत असताना सगळा पूर्ण गोंधळ ऐकू येईल, सगळं मिक्स होतील चॅनल्स. बरोबर आहे? हे लक्षात आलं का? आलं म्हणून लक्षात? मॅम मग प्रत्येक चॅनलची फ्रिक्वेन्सी सेट केली ना त्यांनी. मग फ्रिक्वेन्सी सेट कशी करता येते? ती मॉड्युलेशन शिवाय करता येत नाही. फ्रिक्वेन्सी सेट करायची म्हणजे त्या सिग्नलचं मॉड्युलेशन करायचं असतं. ऍज इट इज कशी फ्रिक्वेन्सी सेट होईल? 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज ही रेंज आहे. व्हिडिओची अजून तशीच रेंज असणार आहे वेगळी. तर असं फ्रिक्वेन्सी एकच फ्रिक्वेन्सी सेट कशी करता येते? तर त्याच्याकरता त्या सिग्नल वरती मॉड्युलेशन नावाची प्रोसेस आपल्याला करावी लागत असते. आलं का लक्षात? मॅम ते मशीन असतं का मग? तेच तर आता पुढे शिकायचंय आपल्याला. मशीन नसतं ते, सर्किट असतं. बर, पुढे बघ, पुढची स्लाइड बघू आपण. आता इथे तुम्हाला काय दिसतंय बघा स्क्रीन वरती? स्क्रीन वरती काय दिसतंय? मॉड्युलेशनची डेफिनेशन. Modulation. मॉड्युलेशनची डेफिनेशन दिसते. बरोबर आहे. काय आहे मॉड्युलेशनची डेफिनेशन? हे सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये नावं लिहिली का रे? The process by which some characteristics of signal. हो ma'am. The process by which some characteristic of signal called as carrier is varied in accordance with the instantaneous value of another signal called as modulating signal. ओके, म्हणजे मॉड्युलेशन ही अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेस मध्ये तुमची इन्फॉर्मेशन, तुमची एक कॅरियर नावाची वेव असते. ते कॅरियर वेवची एखादी कॅरेक्टर ती इन्फॉर्मेशन सिग्नलच्या अकॉर्डिंग व्हेरी होते. या प्रोसेसला मॉड्युलेशन असं म्हणतात. आता इथे फिगर मध्ये तुम्हाला काय दिसतं? वेव दिसतात. मॉड्युलेटरची वेव दिसते. हा, वेगवेगळ्या वेव दिसतात तुम्हाला इथे बघा. ओके, काय वेव दिसतात तुम्हाला सांगा? कोणत्या वेव दिसतात? अप डाऊन. नाही, इथे ही जी निळ्या रंगाची वेव दिसते ही इन्फॉर्मेशन सिग्नल आहे. ती कशी आहे? हाय फ्रिक्वेन्सी आहे का लो फ्रिक्वेन्सी आहे? लो फ्रिक्वेन्सी. लो फ्रिक्वेन्सी. त्यानंतर रेड कलरची जी वेव दिसते ती कुठली वेव आहे? काय नाव लिहिलंय इथे? कॅरियर.
कॅरियर ती कशी दिसते, लो फ्रिक्वेन्सी की हाय फ्रिक्वेन्सी? हाय. हाय फ्रिक्वेन्सी दिसते ना, बरोबर आहे. आता मग ही ग्रीन कलरची वेव्ह दिसते ती कशी दिसते तुम्हाला? लो हाय. हा, म्हणजे या दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यासारखे वाटतात ना, लो आणि हाय, बरोबर हो. आहे. हा, मग इथे काय झालंय, ही ग्रीन कलरची जी वेव्ह आहे ती एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड वेव्ह आहे. आता एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड म्हणजे काय, तर ही कॅरियर सिग्नल जी आहे त्या कॅरियर सिग्नलचं एम्प्लिट्यूड म्हणजे व्होल्टेज हे तुमच्या इन्फॉर्मेशन सिग्नलच्या विथ रिस्पेक्ट टू इन्फॉर्मेशन सिग्नल ती व्हेरी केलेली आहे एम्प्लिट्यूड. म्हणजे ह्या एम्प्लिट्यूड नुसार कॅरियरची एम्प्लिट्यूड बदलत जाते आणि असं झाल्यामुळे ही वेव्ह अशी दिसायला लागली आपली. याला काय म्हणायचं, मॉड्युलेशन केलंय. इथे कॅरियर आणि इन्फॉर्मेशन सिग्नल मिक्स केलेले आहेत. काय केलेले आहेत? मिक्स केलेले आहेत. आणि ह्या मिक्स करत असताना या कॅरियर सिग्नलची एम्प्लिट्यूड ही इन्फॉर्मेशन सिग्नल नुसार बदललेली आहे. अशा प्रकारे जी प्रोसेस करतो आपण त्याला मॉड्युलेशन असं नाव आहे. इथं एक प्रकारचं मॉड्युलेशन दाखवलंय ज्याचं नाव आहे एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. ओके. आणि इथे दुसरं अजून एक दिसतंय बघा पिंक कलरचं, त्याचं नाव काय आहे, वाचा मुलांनो. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. म्हणजे मग इथे काय केलंय, इथे तुमची ही जी कॅरियर सिग्नल आहे ना त्या कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी बदलली आहे इन अकॉर्डन्स विथ द व्होल्टेज ऑफ द इन्फॉर्मेशन सिग्नल. इथं फ्रिक्वेन्सी बदलत गेलेली दिसतेय बघा. हा, कधी कधी ते स्ट्रेच झाल्यासारखं दिसतं, कधी कधी जवळ आल्यासारखं दिसतात त्या वेव्ह. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी बदलतीये, एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे. ही पण एक मॉड्युलेशनची पद्धत आहे. याच्यामध्ये काय आहे, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे आणि एम्प्लिट्यूड बदलते. याच्यामध्ये एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे आणि फ्रिक्वेन्सी बदलतीये. म्हणजे हे दोन्ही काय आहेत, मॉड्युलेटेड वेव्हज आहेत. मॉड्युलेटेड वेव्हज. मॉड्युलेटेड वेव्हज म्हणजे इन्फॉर्मेशन सिग्नल आणि कॅरियर सिग्नल मिक्स करणे. या प्रोसेसला काय म्हणतात, मॉड्युलेशन. टेक्निकली त्याची डेफिनेशन काय आहे, इट इज द प्रोसेस बाय विच सम कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी किंवा फेज. कुठल्याही वेव्हचे 3 कॅरेक्टरिस्टिक असतात. एक म्हणजे एम्प्लिट्यूड म्हणजे त्याचं व्होल्टेज, दुसरं म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रिपिटेशन्स पर सेकंड, तिसरं म्हणजे फेज. फेज म्हणजे ती कधी चालू होते बाबा विथ रिस्पेक्ट टू अनदर वेव्ह. ओके. तर हे 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत वेव्हचे. ओके. एम्प्लिट्यूड इज अ प्रोसेस बाय विच सम characteristic, for example amplitude, frequency or phase of a signal called carrier is varied in accordance with the instantaneous value of another signal called as modulating signal. आता instantaneousचा अर्थ काय आहे, म्हणजे त्या इन्स्टंटला जे कॅरेक्टरिस्टिक असतं, जे व्होल्टेज असतं त्या व्होल्टेजला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणतात. विथ रिस्पेक्ट टू टाइम हे व्होल्टेज बदलत जातं. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम कॅरियर सिग्नलचं व्होल्टेज बदलत जाणार आहे. ओके. आता इन्फॉर्मेशन सिग्नलचं नाव आहे टेक्निकल भाषेमध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल. आणि जी हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल या मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये आपण सुपर इम्पोज करतो त्या सिग्नलचं नाव आहे कॅरियर सिग्नल. आणि ह्या दोन्ही मिळून जी वेव्ह तयार होते त्या सिग्नलचं नाव आहे मॉड्युलेटेड सिग्नल. म्हणजे ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहिती पाहिजे. मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल आणि मॉड्युलेटेड सिग्नल, अशा पद्धतीचं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके. हे एवढं लक्षात आली का डेफिनेशन? हो. हो. बर, मग आता डेफिनेशन महत्वाची होती. डेफिनेशन तुम्हाला सांगता आली पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, वाय देर इज नीड ऑफ मॉड्युलेशन. मॉड्युलेशनची गरज का आहे. आता मला सांगा, तुम्हाला मुंबईला जायचंय तर तुम्ही कसे जाणार?
तुम्हाला मुंबईला जायचं आहे तर तुम्ही कसे जाणार? सांगा कोणी पण. बोला पटकन. मॅम 3 पॉसिबिलिटीज आहेत. हा एक सांगा. बाय रोड, बाय एअर आणि बाय ट्रेन. हा म्हणजे कुठल्या तरी व्हेइकल मधून जाणार ना तुम्ही, बरोबर आहे. स्वतः चालत जाणार का? स्वतः चालत जाऊ शकताय का? स्वतः चालत जाऊ शकताय का? मॅम जाऊ शकतो पण वेळ जाऊ लागेल. शकतो पण कोण जाणार नाही. नाही. जर जायचं म्हटलं तर काय अडचणी येतील? जर जायचं म्हटलं तर काय अडचणी येतील तुम्हाला ते सांगा. खूप वेळ लागेल आणि एनर्जी लागेल. करेक्ट. अगदी बरोबर आहे. खूप वेळ लागेल पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप एनर्जी लागेल. तुम्ही एक्झॉस्ट होऊन जाल ना. म्हणजे जे तुम्ही 2 तासात पोहोचायचं आहे त्याच्यासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही. प्रत्येक पर्सनचा टाइम वेगवेगळा असू शकतो, बरोबर आहे. किती दिवस लागतील? 1 दिवस लागेल, 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, असं काही सांगता येणार नाही आपल्याला, बरोबर आहे. असंच सेम आहे ना सिग्नलचं असतं. लो फ्रिक्वेन्सी सिग्नल जे आहेत ना, त्या सिग्नलची स्ट्रेंथ कमी असते. काय असते? स्ट्रेंथ कमी असते. मग लांब डिस्टन्सवर जर तो सिग्नल पाठवायचा असेल तर काय होतं? तो सिग्नल अटेन्युएट होऊ शकतो, म्हणजे त्याची स्ट्रेंथ पूर्णपणे कमी होऊन जाऊ शकते. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना जर लॉंग डिस्टन्सला सिग्नल पाठवायचंय आणि लो फ्रिक्वेन्सी सिग्नल जर तुम्ही ऍज इट इज पाठवताय तर काय होईल? तो डाय आउट होऊन जाईल. तो पोहोचणार नाही तिथेपर्यंत. तुम्हाला सायन्सचं एक हे माहिती असेल, इक्वेशन, एनर्जीचं इक्वेशन माहितीये का तुम्हाला? एनर्जीचं इक्वेशन माहितीये? E is equal to mc. ते नव्हे. E is equal to h nu. h nu. h म्हणजे काय? h काय असतं आणि न्यू काय असतं? फिजिक्स मध्ये याला न्यू म्हणतात आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जेव्हा आपण ते लिहितो तेव्हा ते hf लिहितो. f. ओके. h म्हणजे काय? प्लँक्स कॉन्स्टंट म्हणतात त्याला, आठवत असेल तर. कॉन्स्टंट असतो तो, प्लँकचा कॉन्स्टंट. न्यू किंवा एफ म्हणजे काय? न्यू किंवा एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके. म्हणजे बघा आता हा जर कॉन्स्टंट असेल, तर एनर्जी ऑफ द वेव्ह विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. इट्स फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कमी असेल तर एनर्जी कमी, फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर एनर्जी जास्त, असं असतं. ओके. मग लो फ्रिक्वेन्सी सिग्नलला एनर्जी कमी असल्यामुळे तो लांब पर्यंत जाऊ शकत नाही. मग तो लांब जाण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? म्हणजे तुम्ही जसं लांब जाण्यासाठी समजा कार वापरताय किंवा एरोप्लेन वापरताय, तसं त्या सिग्नलला काहीतरी वापरावं लागेल, बरोबर आहे की नाही? कार ही काय आहे? तुमची कॅरियर आहे. एरोप्लेन काय आहे? कॅरियर आहे. त्याच्यातून तुम्हाला कॅरी केलं जातं ना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तसंच इन्फॉर्मेशन सिग्नलला कॅरियर नावाची हाय फ्रिक्वेन्सी वेव्ह वापरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी केलं जातं. ओके. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला मी देऊ शकते. समजा एक कागदाचा असा गोळा बनवला आपण आणि फेकला. तो किती डिस्टन्स पर्यंत जाईल? एक थोड्याशा डिस्टन्स पर्यंत जाईल. आता समजा त्या कागदामध्ये तुम्ही दगड ठेवला आणि दगड ठेवून तो गोळा बनवून फेकला, तर तो जरा जास्त डिस्टन्सवर जाईल. असा कधी प्रयोग करून बघितलाय का? हो. हा. मग कागद जो आहे तो तुमची इन्फॉर्मेशन सिग्नल आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला दगड जो आहे ती तुमची कॅरियर सिग्नल आहे. म्हणजे जेव्हा इन्फॉर्मेशन सिग्नल बरोबर कॅरियर सिग्नल सुपर इम्पोज केली जाते किंवा जोडली जाते, तेव्हा तुम्ही खूप लॉंग रेंज पर्यंत ती इन्फॉर्मेशन पाठवू शकताय. हे एक रिझन आहे की मॉड्युलेशन का करायचं. सो व्हॉट इज द फर्स्ट रिझन? The
फर्स्ट रिझन इज दॅट इथे 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 तिसऱ्या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा हे. When wave has a large frequency, the energy associated with it is also large. And when energy associated with it is large, it is possible to send it over a long range. In order to send information over a long range, we need modulation. लक्षात येतं? येतं का लक्षात? बोला मुलांनो, बोला 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 पटकन बोला. आता समजा तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलात व्हेइकल घेऊन, बरोबर आहे. मग समजा कॉलेजला येत आहे तुम्ही, व्हेइकल वरून कॉलेजला येत आहे तुमच्या घरापासून. घरामध्ये तुम्ही घराच्या समोर तुम्ही व्हेइकल वरती बसलात, तिथून तुम्ही व्हेइकलने कॉलेजला आलात. तर कॉलेजला आल्यावर तुम्ही काय करताय सांगा मुलांनो? लेक्चर करतो. तसं नाही रे, लॉजिकली थिंक करा. आल्याबरोबर तुम्ही गाडी पार्किंग मध्ये लावताय ना, गाडी पार्किंग Vehicle मध्ये लावताय. parking मध्ये लावून हा, गाडी पार्किंग मध्ये लावताय आणि तुम्ही फक्त स्वतः कॉलेजमध्ये येताय का गाडी घेऊन आतमध्ये येताय? नाही व्हेकल पार्क नाही. करून येतो. हा, व्हेइकल पार्क करून येत आहे ना. मग तसंच सिग्नलच्या बाबतीत पण करावं लागतं. सिग्नलच्या बाबतीत पण काय करावं लागतं, एकदा का ट्रान्समिशन झालं की ती कॅरियर सिग्नल काढून टाकावी लागते रिसिव्हर एंडला आणि फक्त इन्फॉर्मेशन सिग्नल घ्यावी लागते. मग ही जी प्रोसेस असते ती एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस असते मॉड्युलेशनच्या. त्या प्रोसेसला काय म्हणतात, डिमॉड्युलेशन. ओके. मग आता एक गोष्ट तुमच्या नक्की लक्षात आली आहे की सिग्नल लॉंग डिस्टन्सवर पाठवायचा असेल तर कॅरियर नावाची सिग्नल त्याला हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल लागत असते. आणि जर इन्फॉर्मेशन हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल बरोबर मिक्स करून पाठवली तर ती जास्तीत जास्त लॉंग रेंज पर्यंत आपण पाठवू शकतो. ओके, हे पहिलं कारण आहे मॉड्युलेशन करण्याचं. आता दुसरं कारण काय आहे की अँटेना तुम्ही बघितलंय ना, वायरलेस कम्युनिकेशन मध्ये अँटेना वापरला जातो. अँटेनाचं काय काम असतं मुलांनो, सांगा मला? अँटेनाचं काय काम असतं? सिग्नल हा? पास करण्यासाठी. काय सिग्नल्स पास कर सिग्नल पास जे आपले करण्या? हा बोला. जे आपल्या सिग्नल्स येत असतात ना फ्रिक्वेन्सी नुसार, हा, ते अँटिनातनं पास होतात. तसं नसतं. आता सांगा कुठलीही इन्फॉर्मेशन आहे, कुठलीही इन्फॉर्मेशन आहे. समजा रेडिओ स्टेशन घेऊ आपण. मग तो निवेदक जे काही बोलतोय ते त्याचं बोलणं आपण काय केलं जातं, मायक्रोफोन असतो ना, मायक्रोफोन थ्रू ते कॅच केलं जातं. बरोबर आहे, माईक थ्रू बोलणं कॅच केलं जातं. आता मी तुमच्याशी बोलतेय तर माईक मध्ये बोलते ना मी. माईक काय करतो की मी जे बोललेलं आहे त्याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करतो. बरोबर आहे. मग इलेक्ट्रिकल सिग्नल तुम्ही हवेमध्ये पाठवू शकताय का? जर तुम्हाला वायरलेस कम्युनिकेशन करायचं आहे तर इलेक्ट्रिकल सिग्नल तुम्ही हवेमध्ये पाठवू शकता का? हो का नाही? नाही, कारण त्याच्यासाठी वायर लागते ना इलेक्ट्रिक सिग्नल पाठवण्यासाठी. मग हवेमध्ये पाठवायचं असेल तर तुम्हाला काय पाठवावं लागतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नावाची वेव्ह असते, ती वेव्ह पाठवावी लागते तुम्हाला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बद्दल शिकलेला आहात का तुम्ही? सांगा. हो. हा, काय असते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह? आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलो ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह.
It has electric component and magnetic component perpendicular to each other, and it can travel in a space. It can travel in a space with the speed of light. इतक्या फास्ट ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जात असते. मग इन्फॉर्मेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्व्हर्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये करणं आवश्यक असतं. आणि त्याकरता जे डिव्हाइस वापरलं जातं त्या डिव्हाइसला अँटेना असं नाव आहे. ट्रान्समिटिंग एंडला अँटेना काय करतो? इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल सिग्नल टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, अँड ॲट द रिसिव्हिंग एंड इट कन्वर्ट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बॅक टू इलेक्ट्रिक सिग्नल. म्हणजे दोन्ही काम करत होतो. इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्व्हर्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये. अँटेना नसेल तर वायरलेस कम्युनिकेशन होणार नाही, हे लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे अँटेना का महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं. आलं का नाही? हो हो मॅम. हा. हो. आता काय आहे की हा अँटेना जो आहे याने इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्व्हर्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये करण्यासाठी एक कंडिशन सॅटिस्फाय करावी लागते. आणि ती कंडिशन म्हणजे काय आहे की साईज ऑफ अँटेना. बघा इथे लिहिलेलं आहे. काय लिहिलंय बघा. साईज ऑफ अँटेना इट शुड बी ऍट लिस्ट λ/4 टाइम्स. म्हणजे अँटेनाची साईज जी आहे, अँटेनाची हाईट जी आहे, ही जी हाईट असते अँटेनाची ही ऍटलिस्ट किती असली पाहिजे? λ/4. लॅम्बडा म्हणजे काय रे? वेवलेंथ. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ द सिग्नल. मग आता मला सांगा तुमची ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे असं आपण कन्सिडर करू. मॅम हा मॅम ते 11 वाजता लेक्चर आहे आमचं. बरं मग थांबायचं का? पुढच्या लेक्चरला हे करू, कॅरी फॉरवर्ड करू. चालेल? हो मॅम, हो, तुम्ही चालेल. 12 वाजता एक लिंक पाठवली मॅम. हो 12 वाजता घेऊ. चालेल. मग एंड करू का मी लेक्चर? हो मॅम. हो मॅम. बर.